वय फक्त 14 वर्ष, पण मृत्यूनंतरही अनेकांना दिलं जीवनदान. बागलाणमधील एका आदिवासी कुटुंबाचा हा निर्णय आज संपूर्ण महाराष्ट्राला विचार करायला भाग पाडतोय. बागलाण तालुक्यातील गोळवाड येथील विकास यशवंत महाले हा 14 वर्षांचा मुलगा यात्रेसाठी जात असताना वाघांबा गावाजवळ दुर्दैवी अपघातात गंभीर जखमी झाला. तातडीने त्याला कळवण येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आणि पुढील उपचारासाठी नाशिक येथील डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी विकासला ब्रेन डेड घोषित केले. या कठीण प्रसंगी डॉक्टर आणि अवयवदान समुपदेशकांनी कुटुंबाला अवयवदानाचे महत्त्व समजावून सांगितले आणि त्या दुःखद क्षणीही महाले कुटुंबाने घेतला एक धाडसी आणि मानवतेचा निर्णय, अवयवदान. विकासचे 2 मूत्रपिंड, यकृत, 2 डोळे आणि त्वचा हे सर्व अवयव दान करण्यात आले. ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून हे अवयव पुणे आणि नाशिक येथील विविध रुग्णालयांमध्ये वेळेत पोहोचवण्यात आले. या अवयवदानामुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळालं आहे. महाले कुटुंबाचा हा निर्णय आज ग्रामीण भागासाठी एक प्रेरणादायी आदर्श ठरत आहे. एक जीव गेला, पण अनेकांना जगण्याची नवी संधी देऊन गेला. अशा या महान कार्याला आमचा सलाम. 24x7 न्यूज रिपोर्ट. सत्याच्या शोधात, सत्याच्या सोबत. मुख्य संपादक उमेश मोरे, जायखेडा.